ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षणाची गोडी लागावी, पटसंख्या वाढावी यासाठी शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली. परंतु मागील काही महिन्यांचा आढावा घेतला असता हे पोषण आहार विद्यार्थ्यांच्या जीवावर उठल्याचं आढळून येईल. या पोषण आहारात सातत्यानं आळ्या, किडे, झुरळ, उंदराच्या लेंड्या अशा धक्कादायक गोष्टी आढळत आहेत. त्यामुळे शासनाकडून निकृष्ट दर्जाचा माल पुरवला जात असल्याचा आरोप केला जात आहे. 4 महिन्यांपूर्वी पंढरपूरच्या सरकारी शाळेत पोषण आहारात मेलेला बेडूक सापडल्याची संतापजनक घटना घडली होती. त्यानंतर 4 दिवसांपूर्वी चंद्रपूरच्या सावली तहसीलमधील शाळेत संशयास्पद विषारी अन्न खाल्ल्याने 100हून अधिक विद्यार्थ्यांना पोटदुखी आणि उलट्या झाल्याची तक्रार करून रुग्णालयात दाखल करावे लागले. नांदगाव तालुक्यातील बाणगाव बुद्रुकला जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पोषण आहारासाठी बुरशी आलेली तुरडाळ, कुजलेल्या आळा लागलेले वाटाणे, बादड लागलेली मुगडाळ असे धान्य पुरवण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. तर पालघर जिल्हा परिषदेच्या शाळेतही पोषण आहारात अळ्या आणि किडे आढळून आले. त्यामुळे हा आहार ठेकेदारांचे पोषण करण्यासाठी निर्धारित करण्यात आला का, असा संताप सर्वत्र व्यक्त होत आहे. अनेक शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या पोषण आहारात याआधी देखील किडे, मुंग्या, पाली, झुरळ, शिळे अन्न, बुरशीयुक्त पदार्थ देण्यात आल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांना वेळोवेळी रुग्णालयात ॲडमिट करण्यात आलेलं आहे. वारंवार या घटना घडतच आहेत, तरीही शालेय शिक्षण विभाग आणि शालेय शिक्षण मंत्री ढिम्मच आहेत. खरे तर पोषण आहार पुरवणाऱ्या संस्थांनी तो आरोग्ययुक्त, आल्हाददायक आणि सकस असाच पुरवायला हवा. पण बरेचदा शिळे पदार्थ किंवा कमी हलक्या प्रतीच्या वस्तूंपासून तयार केलेला पोषण आहार दिला जातो, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका उत्पन्न होतो. शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनामुळे अनेक मुलांचा जीव धोक्यात आल्याने अशा घटना देशाच्या विविध भागातून मधून समोर येत असतात. याचे कारण काय? अशा प्रत्येक प्रकरणानंतर भविष्यात सर्व काही निश्चित केलं जाईल असं आश्वासन सरकारकडून दिलं जात आहे. परंतु याची खात्री करण्यासाठी काही काळानंतर पुन्हा अशीच घटना कोणत्या तरी शाळेत घडतेच. मध्यान्ह भोजन योजनेतील अनियमिततेच्या अशा प्रकरणांकडे दुर्लक्ष का होते किंवा योग्य व्यवस्था करण्याकडे दुर्लक्ष का होते हे समजणे अवघड आहे. गरिबीशी झुंजणाऱ्या कुटुंबातील मुलांचे आरोग्य सुधारण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेत अनेक पातळ्यांवर असलेल्या अनियमितता दूर करण्यासाठी सरकारमधील इच्छाशक्तीचा अभाव दिसून येतो. हे खेदजनक आहे.